तिने विचारायच्या आधीच सांगतो, तसं आहे का नाही, आपल्या पोटा पाण्याचा काहीच प्रश्न नाही बरं का. हा, तुमची पोरगी उपाशी पुटी राहणारच नाही. तुम्हाला तर मगाशी सांगितलंच मी, आपला कसा लय मोठा बिझनेस आहे. अहो तुम्हाला सांगतो, एवढ्या ऑर्डर येतात ना रोज की त्याच्यासाठी कोलकेट करायसाठी माणूस ठेवलाय एक मी. काय कॅल्क्युलेटर? कॅल्क्युलेटर म्हणायचंय, बटन दाबायला माणसं ठेवलेत पर्सनली त्यांनी. तेच ते 50-60 म्हशी गाय आहे त्या, आणि त्याचं दूध डेअरीवर जातंय. आणि आत्ताच मी लय मोठं आईस्क्रीम पार्लर टाकले. एवढंच नाही, गावागावात पार्लर टाकणार होतं माझं पोरग. पंचक्रोशीत नाव आहे माझ्या पोराचं, तुम्हाला सांगायचं म्हणजे. बरं बस बस बस, नाही खूप नाही सांगितलं तरी चालेल. काय मुलगा चांगला आहे हे कळलं, आणि मुख्य म्हणजे चांगला कमवताय. आपल्याला दुसरं काय पाहिजे, नाही का बुवा? होय होय, तेवढीच अपेक्षा आहे बघा. झालं तर मग आता आपण पुढची बोलणी करूया. हा, आणि काय चाललंय? मी तुला आजपासून डे शिफ्टला यायला सांगितलं होतं. फॅक्टरी तिथे एवढं इम्पॉर्टंट काम सोडून इथे काय टाइमपास चाललाय तुझा? चल लवकर. इंद्रा, अरे तू काय करतोस इथे? आई, मी तिला घ्यायला आलोय. तिच्यामुळे फॅक्टरीत खूप इम्पॉर्टंट काम अडलंय. हे तू चल लवकर. अयो भाऊजी तिला घेऊन गेले तर लग्न कसं जमवणार आपण? थांबा त्यांना. राणी चल पटकन. अवसर पण इंद्रा थांब, तू हिला कुठे घेऊन जाऊ शकत नाही. अरे हिच्या बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे. हे बघ, तिला बघायला पाहुणेही आलेत. तिच्या आयुष्यातला इतका महत्वाचा दिवस आहे आज, आणि तू तिला काम करायला चल म्हणतोस. हे बघ आई, तिच्या आयुष्यातल्या महत्वाच्या दिवसापेक्षा मला माझी फॅक्टरी जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि तिचं हे लग्न ठरतंय नाही ठरतंय याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. मला माझी फॅक्टरी इम्पॉर्टंट आहे, दॅट्स इट. अरे असं बोलून कसं झालं इंद्रा? हा कार्यक्रम हिच्या आयुष्याची पुढची दिशा ठरवणार आहे. ते काही नाही, हिचं इथे थांबणं महत्वाचं आहे. आणि हा कार्यक्रम संपला की ती येणारच ना फॅक्टरीत. अगं मग रात्री ठेवा ना हा कार्यक्रम. आता मला माझी कामगार माझ्या फॅक्टरीत हवी. आय डोंट केअर. काय बोलतोयस तू? हे असे बघण्याचे कार्यक्रम का रात्री ठेवतात का? मुला मुलींना एकमेकांशी बोलायला, एकमेकांना जाणून घ्यायला वेळ नको का मिळायला? बघण्याच्या कार्यक्रमात मुलगा मुलगी एकमेकांना पहिल्यांदाच भेटतात. त्यांच्या मनातल्या शंका, कुशंका, प्रश्न विचारतात. आणि मग त्यांना असं वाटलं की हा बाबा आपलं इथे पटतंय, आपलं इथे जुळतंय, मग ते पुढे जाऊन लग्नाचा निर्णय घेतात. मग हे सगळं आपण रात्री करतो का? अरे काय बोरिंग काम आहे. बरं हे सगळं संपायला किती वेळ लागेल ऍक्च्युली? अरे किती वेळ लागेल असं कसं सांगायचं? नाही, ते मला काही माहित नाही. मी तुम्हाला 10 मिनिटं देतोय. 10 मिनिटाच्या आत हे सगळं आटपायचं. मला तिला पटकन इथून घेऊन जायचं. हो, ही काय पद्धत झाली का बोलायची नवऱ्याकडच्या लोकांशी? काय खेळ चाललाय का बाई? मी कोण आहे माहित आहे का तुला? बिझनेसमॅन आहे, बिझनेसमॅन. सगळे कसं आपल्यानुसार चालतंय, कळलं ना? 40,000चा गल्ला आहे आपला, कळलं का? गायबी करत नसतो आपण, सगळं निवांत असतंय. कोण आहे? हा, कुठून आणलं हे सॅम्पल? संपलं नाही आपलं, लय आहे अजून बाकी. त्याला सांगा आपण कोण आहे. सगळीकडे फेमस आहे आपला बिझनेस. आपला पण एक टेस्ट आहे. आपल्याशी नीट बोलायचं, आधीच सांगतोय. हे बघा, तुम्ही जरा नीट बोला, जरा शांततेने घ्या ना. नाही घेणार ऐकून घ्यायला कसली काय एवढी आयुष्यभर मी. आपण आपल्या मेहनतीचं कमावले, या बाकीच्यांसारखं नाही घेतलं आहे बापाचं. आई काय बोलला आता? हो इंद्रा, ऐक, तू नको आता लक्ष देऊ.
तू बस बरं 5 ए, पण मिनिट मा- उर्मिला बस तू बस 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 बसा बसा सगळे बसा बसा शांत. तुम्ही विचारा आलेलं काय विचारायचं असेल ते. विचार तू काय विचारायचं? हा टोसक्यात काही येणं झाले. अरे मनात जी येते ते विचार. असं कसं काय बोलायचं? काहीतरी विचार केला पाहिजे का नाही? बघितलं का सगळ्या गोष्टी विचार करून करतं माझं पोरग, म्हणून तर मोठा बिझनेसमॅन झाला या. अहो पण माझा वेळ वाया चाललाय ना, पटकन विचारा ना काय विचारायचंय ते. वय की किती काय याला? मला सांग, जेवण बिवून बनवायला येतं का नाही काय? हो म्हणजे एकच नंबर, म्हणजे लगीन झाली की माझ्याच आहे माझी. हा? पण मी काय म्हणतोय, अहो प्रश्न विचारणार होतात ना, तो दुसरं काय कशाला म्हणायचंय तुम्हाला? प्रश्न विचारा ना. चला पुढचा प्रश्न विचारा पटकन. अरे मी पोरगी बघायला आलो का ह्यो? माझं मी बघीन. माझी पहिली जी आहे आणि त्याच्यामुळे मला काय कळलं झालंय काय विचारायचं ती. मग एक काम करा, प्रश्नांचा अभ्यास करून या आणि नंतर कधीतरी ठेवा हा कार्यक्रम, हो ना? आणि चला आपण निघूया. इंद्रा हे अरे ह्यो का असं करतोय? ह्यो हिचा बॉस आहे ना रे. अहो काय बोलताय तुम्ही? तुम्ही प्रश्न विचारा. हा विचारतोय की, तुला वजडी पाव आवडतो का? अरे काय युजलेस प्रश्न आहे हा. इंद्रा अरे काय करतोयस तू? हे वजरी, जे मी सांगतोय ते विचार तिला. तिला विचार पुढे जाऊन काय करायचंय तुला. हा सांग, ते मी विचारलंय ते सांग. मला पुढचं शिक्षण पूर्ण करायचंय आणि वकील व्हायचंय. बरं माझ्याकडनं काय काय अपेक्षा आहेत? सांग काय विचारलंय ते सांग. काय जास्त नाही, कधीतरी 2 प्रेमाचे शब्द बोलत चला. माझं काही चुकलं तर ओरडू नका, मला समजून घ्या. लग्न करायची इच्छा आहे की आई बाबा सांगतायत म्हणून जबरदस्ती करतेस? अरे ह्यो का प्रश्न आहे होय? अरे मग तू विचार ना, माझा वेळ का वाया घालवतोयस? हे बघ तुला शेवटचं सांगतोय, नीट ऐक आणि व्यवस्थित विचार तिला. तिला विचार की मी कधी ओरडलो, रागावलो, आपल्यात कधी भांडण झालं तर काय करशील? घर सोडून इथे निघून येशील? नाही नाही, तुमचा राग कधी ना कधी शांत होईलच ना. मग मी वाट बघेन, मी शांतपणे घेईन आणि मग एकदाच तुमचा राग शांत झाला की मग मी सांगेन की मला काय नाही आवडलं ते. आणि कधी वाईट परिस्थिती आली, समज मी रस्त्यावर आलो, तेव्हा काय करशील? मला सोडून देशील की माझी साथ देशील? नाही नाही, असं कसं सोडून देईल? अहो त्यावेळेला बायको म्हणून तुम्हाला माझी जास्त गरज असेल ना. आणि जर संकटाच्या वेळी मी तुमची साथ दिली नाही तर मग हे नात्यालाच काय अर्थ उरणार नाही ना. पुन्हा एकदा सेम क्वेश्चन, लग्न स्वइच्छेने करतेस की कोणी जबरदस्ती करताय? ए अरे बाबा काय चाललंय तुझं? अरे तिचं लगीन माझ्या बरं ठरवायचं चाललंय का तुझ्या बरं चाललंय? इंद्रा ते बरोबर बोलतात, तू मध्ये बोलू नकोस. बरं काय चाललंय तुझं? आई माझ्याकडे वेळ नाही अगं. राणी तुला काय प्रश्न विचारायचे असतील ते विचार पटकन आणि चल इथून. माझा एकच प्रश्न आहे, मला लग्नानंतर सुद्धा काम करायचंय आणि त्या कामातून जे काही पैसे मिळतील त्याच्यातून मला माझ्या आईबाबांचा सांभाळ करायचा आहे. हे त्यांना मान्य आहे का? आहे काय करू? होय म्हणू का नाही म्हणू? अरे एवढे विचार करण्यासारखं काय आहे त्यात? वाय आर यू टेकिंग सो मच टाइम? अरे साधा सरळ सिंपल क्वेश्चन आहे तिचा. तिचे पैसे ते तिला तिच्या आईवडिलांना द्यायचे आहेत, यात काही चुकीचं नाहीये. आणि मुळात तुझा काही ऑब्जेक्शन नाही असला पाहिजे यात. तर पटकन हो म्हण. अरे हो म्हण, काय करतोस? पटकन बोल. होय होय तूच म्हणशील तसंच. अहो पण ओ आता तुम्ही काही बोलू नका. तिची इच्छा आहे ना, तिला काम करायचंय आणि तिच्या आई वडिलांना सांभाळायचंय, मग सांभाळू द्या ना, काहीच चुकीचं नाहीये त्यात. अहो तुम्ही एक स्त्री आहात, तिच्या फिलिंग्स तिचे इमोशन्स समजून घ्या. तिच्या आई वडिलांनी खूप काही केलंय तिच्यासाठी. तिच्या आई वडिलांनी तिला जन्म दिला, तिला लहानाचं मोठं केलं, तिचं शिक्षण पूर्ण केलंय, त्यांची कर्तव्य सगळी पार पाडलीत त्यांनी. अहो मग आता तिची वेळ आली आहे तिचं कर्तव्य पार पाडायची, मग ते करू द्या ना तिला. प्रत्येक स्त्रीचा हक्कच आहे तो
आणि मी तर म्हणतो प्रत्येक मुलीने तिची इच्छा असेपर्यंत तिचा पगार हा तिच्या आई वडिलांना दिलाच पाहिजे. आणि हे सगळं करताना तिला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही पडली पाहिजे, समजलं? इंद्रजित सरांना मी कडू कारलं म्हणते, पण यांचे विचार एवढं चांगले आहेत हे माहित नव्हतं. अरे वज्री, समजव तुझ्या आईला, कन्व्हिन्स कर तिला. आई अगे ते कसं आहे ना, आहे की आपल्याकडे आपला पगार. तिच्या पगाराची कशाला अपेक्षा करायची? प्रत्येक गोष्टीत काय वेळ घ्यायचा असतो तुम्हाला? अरे बोल ना पटकन. हो होय होय होय, आईला पण चालेल. हो हो, चालणार आहे त्यांना. तू आता जे करायचं तुला ते करू शकतेस, ठीक आहे? आई, सगळे प्रश्न विचारून झालंय सगळं काही. चला आता आम्ही निघतो. हा, इंद्रा काय थांब. अहो काय माणूस यो सारखा गडबडीत असतोय, नवरा असल्या का सारखा वागतोय यो. आम्हाला वेळ दे ना बाबा थोडासा. अरे दिला ना वेळ, अजून किती वेळ हवाय तुला? सगळं काही डिस्कशन करून झालंय. आणि मुळात मुद्दा हा आहे की तुला मुलगी पसंत आहे, बरोबर? हा, ह्याला मुलगी पसंत आहे, हे लग्न ठरलंय. चला निघूया आता आपण. आणि पटकन चल, तुला चांगलं माहिती आहे माझा वेळ वाया गेलेला मला बिलकुल आवडत नाही. हो सर, मी पटकन चेंज करते. अगं जशी आहेस तशी चल. अगं चल ना, उशीर होतोय. काय करतेस? अहो सर, हा सीट बेल्ट. चल चल लवकर, घाई कर. हो. चल 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 पटकन. हा हा. अगं काय झालं? मग काय नाही सर. चल पटकन. अगं आता तू का वेळ काढतेस? आपल्याला उशीर होतो, तुला कळत नाहीये का? सर, मी कशाला वेळ काढू? ही सँडल बघा ना, याने चालता पण येत नाही नीट. लई मोठी हिल आहे याची. मग का घ्यायचे अशा सँडल्स? हाय का आता मी कशाला घेते? आजच्या दिवसासाठी उसने आणले होते. बरं ठीक आहे, आता चल पटकन, उशीर होतोय. हा चला चला. अरे असं. अगं मी खेळतोय तुझी बॅग, तू हो पुढे. हा ठीक आहे ठीक आहे. सुपारी फुटली म्हणजे आता हे लग्न आमच्याकडून पक्क झालं म्हणायचं. वा वा, शेवटी काय तुमचे सूत आणि सूर जुळले म्हणजे मिळवलं. काय राणीची आई, खुश आहात ना? होय बायसाहेब, लय म्हणजे लय खुश आहे बघा. एवढी खुश आहे का सांगू पण शकत नाही. अहो समजू शकते मी पण एका मुलीची आई आहे. तुमच्यामुळे आमच्या पोरीच्या आयुष्याचं सोनं झालं. लय उपकार झाला बाईसाहेब तुमचं. असू देत बुवा, तुम्ही आईंचा अपमान केला असला ना तरी त्यांचं मन खूप मोठं आहे. उर्मिला, काय बोलतेस तू? कुठे काय बोलावं कळत नाही का तुला? नाही, त्यांचं बी खरं आहे बाईसाहेब. असू दे, आता मागचं सगळं विसरा बुवा. आणि नवरदेव, आमच्या मुलीची काळजी घ्या बरं का. अहो तुम्हाला सांगतो का नाही, पुढच्या वेळी सांगा. आता जरा दमायला झालंय. हा, पण ताई, लग्न तर आता ठरलंय, पण लग्न कुठं करायचं, कसं करायचं, मानपानाचं काय, हे समजा ठरवायला पाहिजे का नाही आपल्याला? बायसाहेब, म्हणजे
नाही म्हणजे आता द्याय घ्यायचं बोलायलाच पाहिजे ना आपल्याला. घ्या द्याचं म्हणजे मला नाही कळलं. अहो थोडं थोडं करावंच लागते की सगळ्यासनी. तर गावातली लोक नावं ठेवते ती. नाही म्हणजे कसं आहे आमच्या गावात का नाही एक पण असं घर नाही की ज्यांनी घेतलं नाही आणि दिलं नाही. आमच्या जवळच एक लग्न होतं तिथं का नाही चपल्या हार पासून ती नवरदेवाला गाडीपर्यंत सगळं पुरीच्यानं दिलं होतं. अहो हे जरा अति झालं. अहो किती वेळ लागतोय त्यांना? हा एवढा वेळ लागणार आहे का? हे बघा हे शूट कॅन्सल करूया आपण. सर 2 मिनिटं थांबा. 2 मिनिटात जर का ते नाही येईल ना तर आपण शूट कॅन्सल करू. आमचं काही म्हणणं नसेल. बरं ठीक आहे. हे बघा त्यांच्याकडे फक्त 2 मिनिटाचा वेळ आहे. हे बघा 2 मिनिटाच्या आत त्या इथं आल्या पाहिजेत. नाहीतर आपल्याला हे शूट कॅन्सल करावं लागेल आणि इट्स अ फायनल. ओके ओके. थांबा. शूटिंग होणार सर. एकदम परफेक्ट मॉडेल आहे सर. परफेक्ट. एकदम स्टनिंग. चला आपण शूट सुरू करूया. हा चलो लेट्स गो. राणी घ्या थोडं लवकर करूया का? आपल्याला उशीर झालाय. हो सर. ऑल द बेस्ट. आय कांट बिलीव्ह तू राणीला घेऊन आलायस. तिला उशीर झालाय तरी तू प्लीज म्हणतोयस आणि तिची पर्स तू सांभाळतोयस. राणीने तुला किती चेंज केलंय. आय मीन या प्रोजेक्टसाठी तू तुझा ॲटिट्यूड चेंज केलायस. इंदिरा आपल्या कंपनीच्या ग्रोथसाठी तू किती मेहनत घेतोयस. अहो तुम्ही याचं त्याचं काय सांगताय? तुम्हाला काय पाहिजे ना ते मुद्द्याचं बोला. ठीक आहे स्पष्टच सांगते आता. माझ्या पोराला गाडी घेऊन द्या एखादी बारकी. नाही म्हणजे तुमच्याच पोरीला गावावर फिरवल की माझं पोरग आणि एखादा मोठा सोफा घेऊन द्या. तुमची पोरगी झोपल की त्याच्यावर. आता तिला गार पाणी प्यावं लागलं तर काय करायचं? मग एखादा फिश पण घेऊन द्या. आणि टीव्ही बघायचा नाद असला तर टीव्ही तर द्यावाच लागेल का नाही तुम्हाला? खरं सांगा बरं. बघा विचार करा हे द्यायला जमणार आहे का? आता हे बघा आता पोरगी एवढ्या मोठ्या घरात जाणार म्हणलं एवढं तर केलंच पाहिजे का नाही तुम्हाला? एवढं काय घबड मागितलंय बाई आम्ही तुम्हाला? हा गाडी फ्रीज बेड हीच मागितले ना. हा बघा तुम्हाला मान्य असेल ना तर करा नाहीतर नका करू. काही चला. हो हो बसा खाली. तुमच्या सगळ्या मागण्या आम्हाला मान्य आहेत. झालं तुमच्या मनासारखं? सुपारी फोडून टाकूया की मग लगेच. अहो पण बाईसाहेब वा नका काळजी करू. मी आहे ना. राणीची आणि बुवा तुमची लग्नाला काही हरकत नाहीये ना? आता तुम्ही म्हणताय तर तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही आम्ही. मग झालं तर फोडून घ्या सुपारी. हा ही वेळ झालं बघा. आता मला वाटलं तर तुम्ही नाही म्हणताय का काय? हा नाही म्हणण्यासारखं काय? तुमची मजल कुठवर असेल याचा अंदाज आला आम्हाला. अहो म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? असू द्या आता पुन्हा तो विषय कशाला नाही का. चला सुपारी फोडायच्या तयारीला लागूयात नाही का? वय वय या सुपारी फोडायला. वय वय चला आता सुपारी फोडूया. चला. हा हा अरे बघत काय बसाय उरका लवकर. रोल कॅमेरा अँड ऍक्शन. हा नमस्कार मंडळी. मी कोण आहे? तर मी तुमच्यातलीच एक आहे. सर ते मी विसरले जरा.
हरकत नाही आपण परत एकदा करूया हा काही प्रॉब्लेम नाही वन मोर घे अँड ऍक्शन. नमस्कार मंडळी. मी कोण आहे? तुमच्यातच नाही. यार कट इट. अगं काय झालं? 4 वाक्य बोलता येत नाहीत तुला? इतर वेळेस तर खूप तोंड चालतं तुझं. मग आता काय झालं? पटकन कर ना, वेळ वाया जातोय माझा. दादू अरे शूट सुरू झालं का? तू इथे काय करतेस? अरे मला शूट बघायचं होतं ना म्हणून मी इकडे आलीये. झालंय सुरू शूट. हे बघ. नमस्कार मंडळी. मी 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 कोण आहे? मी नाही करत सर, मला नाही जमत हे. मी आधीच तुम्हाला म्हटलं होतं मला नाही जमणार.